कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे. बंजारा समाजाचा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. काय सांगाल, कशा प्रकारची रूपरेषा आहे, कशा प्रकारचं नियोजन आहे? खूप मोठे प्रमुख पाहुणे देखील या मेळाव्यासाठी उपस्थित असणार, काय सांगाल? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार, जय शिवलाल. या महिन्यामध्ये महानायक वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीचा कार्यक्रम असतो आणि त्याच निमित्तानं आम्ही उद्या येणाऱ्या 26 तारखेला माननीय आमदार संजय भाऊ राठोड यांच्या उपस्थितीमध्ये वडवणी तालुक्यातील सर्व बंजारा बांधवांच्या वतीनं या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खास करून ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि बंजारा समाजाच्या मेळावाचाही कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. वडवणी शहरामध्ये वडवणी नगरपंचायत समोर उद्या येणाऱ्या 26 तारखेला रविवारी त्यांच्या उपस्थितीमध्ये बंजारा समाजाचा खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. याचं म्हणजे काय उद्देश, याच्यातून काय समाजासाठी काही म्हणजे एकजूट किंवा काही पुढील दिशा वगैरे आहे? नाही, या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की रविवारी दुपारी या ठिकाणी ते 1 वाजता संजय भाऊ या वडवणी शहरामध्ये त्यांचं आगमन होईल. त्यांचं आगमन झाल्यानंतर त्यांच्यासोबत 2 व्हीलर मोटरसायकलची ते रॅलीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तिथून आल्यानंतर ते या ठिकाणी बंजारा समाजाच्या मेळाव्याला ते या ठिकाणी संबोधित करतील. हेच कार्यक्रमाची या ठिकाणी रूपरेषा आहे आणि बंजारा समाजांना एकत्रित करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा योगदान आहे. म्हणून ते या ठिकाणी आम्ही त्यांना उपस्थित केलेलं आणि जास्तीत जास्त त्यांची ताकद वाढली पाहिजे, समाजामध्ये त्यांचं सगळं संदेश त्या ठिकाणी गेलं पाहिजे, यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपण बंजारा समाजाला काय आव्हान करणार? बंजारा समाजाला एवढंच आम्ही आवाहन करणार आहोत की उद्या आपण रविवारी उपस्थित खूप मोठ्या संख्येत या ठिकाणी राहायचंय. हेच या बंजारा समाजाला या निमित्तानं सांगायचं आहे. साहेब, वडवणी तालुक्यामध्ये पहिल्यांदाच हा एवढा मोठा कार्यक्रम होतो आहे आणि कार्यक्रमाचं नियोजन खूप मोठं आहे. काय म्हणजे कसं नियोजन आहे आणि आपण कसं पाहतो कार्यक्रमाचं? पत्रकार परिषदेला आपण सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल वसंतराव नाईक सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं मी आपणास धन्यवाद देईल. आज या ठिकाणी तातडीची पत्रकार परिषद आयोजित करण्याचं कारण असं आहे की खूप कमी कालावधीमध्ये हा कार्यक्रम आयोजित होतोय आणि या जयंती उत्सव समितीच्या विनंतीला मान देऊन या राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा देशाचे बंजारा समाजाचे नेते सन्माननीय संजय भाऊ राठोड साहेब हे यांच्यासह समाजातील अनेक महंत या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. म्हणून माझी वडवणी तालुक्यातील आणि बीड जिल्ह्यातील बंजारा समाजाला माझी विनंती असेल की आपण मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येनं सहभागी असावं. काय उपक्रम राबवणार या ठिकाणी सन्माननीय संजय भाऊ आणि अन्य महंत या ठिकाणी जेव्हा वडवणी शहरामध्ये आगमन करतील तेव्हा त्यांचं भव्य दिव्य असं स्वागत केलं जाईल, मोटारसायकल रॅली काढली जाईल आणि नंतर या ठिकाणी जो मेळावा आयोजित केला आहे तो मेळावा संपन्न होईल. दरवर्षी आपल्या वडवणी शहरामध्ये वसंतराव नाईक जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे. आज यावर्षी खूप आगळं वेगळं नियोजन आहे. काय यामागचं? आगळा वेगळा म्हणता येणार नाही. काही वेळा समाजातील काही महत्त्वाची व्यक्ती मरण पावल्यामुळं 1-2 वेळेस जयंत्या आम्ही रद्द केल्या त्यावेळेस. आणि यावेळेस समाजातील जे युवक मंडळी आहे त्यांचा उत्साह अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे आणि समाजाला एका ठिकाणी येण्याची खूप मोठी संधी आहे ही. आणि समाजाला एक संघ बनविण्यासाठी सन्माननीय संजय भाऊ राठोड साहेबांचं योगदान हे खूप मोठं आहे. आपल्यासोबत चव्हाण आहे. काय सांगाल चव्हाण साहेब, काय आव्हान करायला आता की कारण कार्यक्रम जवळ आलेला आहे, सर्वसामान्य खेड्यापर्यंत धन्यवादच्या बंजारा बांधवांना काय सांगाल? प्रथम या वसंतराव नाईक साहेब
आपल्या सर्व पत्रकारांचे आभार मानतो. मी या ठिकाणी सर्व बंजारा बांधवांना एकच सांगू इच्छितो, आपण पाहतोय या ठिकाणी प्रत्येक समाज या ठिकाणी एकजूट आणि संघटित होत चाललेला आहे. परंतु जो आमचा बंजारा समाज आहे ते अजून बी एक संघ झालेला आहे, परंतु त्यातल्या त्यात एवढं नाही. जे समाजाचे मंत्री आहेत आदरणीय संजय भाऊ राठोड यांनी बंजारा समाज संघटित व्हावा यासाठी बंजारा विरासतच्या ज्या माध्यमातून त्यांनी समाज संघटित करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यालाच आमचं थोडंसं कुठंतरी म्हणजे समाजाचं कुठंतरी हे पाठबळ लावावं म्हणून आम्ही या ठिकाणी जी जयंती साजरी करत आहोत, या जयंतीला संपूर्ण वडवणी तालुक्यातील बंजारा समाजाने एक मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावा. बंजारा समाजाच्या पुरुष, महिला आणि विद्यार्थी या सर्वांना मी विनंती करतो की आपण जर मोठ्या संख्येने या जयंतीला उपस्थित आपण राहावं. एवढी मंत्री महोदयाकडे या कार्यक्रमात कुठलीच मागणी आमची नसणार आहे. फक्त समाजामध्ये एकीकरण राहावं आणि समाज एक संघ व्हावा यासाठी फक्त आम्ही हा कार्यक्रमाच्या नियोजन लावले. नाही, जो हल्ला झालेला आहे तो निंदनीय आहे. जो विद्यार्थ्यावर हल्ला झालेला तो निंदनीय आहे. जो जंत्रमंत्र जो आंदोलन चालू आहे संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा म्हणून, आणि सरकारने ते राजीनामा घेतलंच पाहिजे. या मेळाव्याचं प्रमुख आकर्षण काय असणार? या मेळाव्याचं प्रमुख आकर्षण मोटरसायकल रॅली, आणि बंजारा हलकी पथक, मोटरसायकल रॅली 1000 ते 500 मोटरसायकलच्या रॅली सह मंत्री महोदय येणार आहेत आणि बंजारा हलकी पथक एक प्रमुख आकर्षक आहे. माझा एक महत्त्वाचा विचार आहे. बंजारा समाजाची एकच मागणी आहे, आज जी देश पातळीवरती आहे, सगळ्यात महत्वाची मागणी अशी आहे की बंजारा समाजाचा समावेश हा ST आरक्षणामध्ये झाला पाहिजे. यासाठी या राज्यामध्ये जवळपास 52 मोर्चे निघाले. ते बी एवढे विराट मोर्चे निघाले की आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहात. आपण वार्तांकन स्वतः केलेलं आहे. म्हणून आमची एक मागणी आहे आणि त्या मागणीसाठी सन्माननीय संजय भाऊंनी एक समिती गठीत केलेली आहे. त्या समितीला 6 महिन्याचा कालावधी झाला. 5 माजी न्यायमूर्तीची ती समिती गठीत झाली, पण अद्याप त्या समितीचा कसलाच अहवाल आलेला नाही किंवा त्या समितीनं कसलीच चौकशी केलेली नाही. म्हणून आम्ही ही मागणी सन्माननीय संजय भाऊंच्या कानी वडवणी तालुक्याच्या वतीने आणि बीड जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या वतीने आम्ही नक्कीच टाकणार आहोत. जर ती मागणी मान्य नाही झाली तर पुढील दिशा काय असणार आहे? 100% समाजाची दिशा हे आंदोलन आहेच. रस्त्यावरची जी लढावी लागेल ती लढणारच आम्ही, आणि त्या लढाईसाठी सन्माननीय संजय भाऊंचं पाठबळ आहे. सन्माननीय संजय भाऊंच्याच माध्यमातून त्यांच्याच नेतृत्वाखाली 5 माजी न्यायमूर्तीची जी समिती गठीत झाली आहे, अभ्यास समिती, ती त्यांच्याच मागणीमुळे आणि समाजाच्या रेट्यामुळे ती समिती गठीत झाली. म्हणून आमची संजय भाऊंना एक विनंती असेल की त्या समितीचा अहवाल 3 महिन्यामध्ये द्यायचा होता, पण आज 6 महिन्याचा कालावधी होऊन गेला, तो अद्यापही अहवाल आलेला नाही. हा विषय सुद्धा आम्ही सन्माननीय मंत्री महोदयांच्या कानी टाकणार आहोत. संजय भाऊ राठोड यांच्यासोबत महंत आमदार बाबूसिंग महाराज, महंत यशवंत महाराज उमरीगड, महंत जितेंद्र महाराज, महंत शेखर बापू महाराज ओरागड हे पण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. त्यांचं पण या कार्यक्रमामध्ये जंगी स्वागत व मोटरसायकल रॅली राहणार आहे. नंतर सर्व बंजारा युवकांना माझी विनंती आहे की आपण घरी न बसता सर्वांनी
सर्वांनी मोटरसायकल रॅली झेंडासह रॅलीमध्ये उपस्थित राहावं हीच बंजारा समाजाला विनंती आहे. अंदाजे किती बंजारा समाज या ठिकाणी मेळावा? उद्या 4 ते 5 हजार बंजारा समाज या मेळाव्यासाठी उपस्थित राहील. त्याचं कारण असं आहे, सन्माननीय संजय भाऊ राठोड साहेब हे बीड जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी थांबणार आहेत, म्हणजे मेळावे आयोजित केलेले आहेत. देवळाई तालुक्यामध्ये बंजारा समाजाचा खूप मोठा मेळावा आयोजित आहे, जयंती आणि मेळावा, आणि या ठिकाणी म्हणून ही अपेक्षा आहे एका ठिकाणी का मेळावा झाल्यानंतर जे लोक जमायला पाहिजे तेवढी अपेक्षा न बाळगता एक जवळपास 4 ते 5 हजार लोक नक्की येतील. आणि कमी येण्याचं कारण असं आहे की कामाधंद्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे आम्हाला जेवढी अपेक्षित आहे, या समितीला जेवढं अपेक्षित समाज बांधव उपस्थित असावं तेवढे 100% येतील, त्यातील मात्र शंका नाही. धन्यवाद.